नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण बोलताना वेगवेगळ्या म्हणी वापरत असतो. त्या म्हणींचा अर्थ आपल्याला माहीत असतो, पण त्याची गोष्ट आपल्याला माहिती असतेच असं नाही. आता आज अशाच काही गंमतशीर गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. ही म्हण बघा, ज्याचे जळे त्याला कळे. म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ काय? तर ज्याचं नुकसान होतं त्याला कळतं. पण ह्या म्हणीमागची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का? बघा किती गंमतशीर गोष्ट आहे. एका गावामध्ये एक मनुष्य एकाकडे पाहुणा म्हणून आला होता. सायंकाळी दिवे लावण्याच्या वेळी ओटीवर एक समई लावून ठेवण्यात आली होती. त्यात एक वात तेवत होती. आता त्या पाहुण्याने त्याला तेवढा उजेड न पुरल्यामुळे एक चिंधी घेऊन तिच्या वाती करून त्या समईच्या सर्व नाकात ठेवून पेटवून दिल्या. आता समईचं नाक म्हणजे काय कळलं असेल ना तुम्हाला? तेव्हा तो पाहुणा ज्याच्या घरी उतरला होता त्या यजमानाने म्हणजे होस्टने पाहुण्याला विचारलं, आपण हे काय करता आहात? असं विचारल्यावर त्याने उत्तर दिलं, तेल जळे व पीडा टळे. म्हणजे तेल जळलं म्हणजे सगळी विघ्न टळतात. तेव्हा त्या यजमानाने उत्तर दिलं, नाही ते खरं आहे, पण ज्याचे जळे त्याला कळे. असं म्हणून इतर सर्व वाती त्याने विझवून टाकल्या. कारण ज्याचा खर्च होतो त्यालाच त्याबद्दल आच लागते. तर अशी ही या म्हणीमागची गोष्ट, ज्याचे जळे त्याला कळे. आता पुढची म्हण बघा. ही म्हण आहे, तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले. म्हणजे नुकसान होणे, हाती काहीच न लागणे. आता यामागची गोष्ट ऐका. एकदा प्रवासात असताना एका धनिकाने आपल्या नोकराला तेल आणि तूप आणावयास पाठवले. नोकराने जाताना घरून भांडी घेतलीच नाही. तेव्हा वाटेवरच्या देवळात जाऊन धुपाटणे म्हणजे धूपपात्र घेतलं. नंतर तेलाच्या दुकानात जाऊन वाण्यास धुपाटण्याच्या जास्त जो खोलगट भाग असतो त्या भागात तेल घालण्यास सांगितलं. नंतर किराणा दुकानात गेल्यावर तूप घेण्यासाठी तो भाग पालथा करून दुसरा भाग वर करून त्यात त्याने तूप घेतलं. म्हणजे तेल सगळं निघून गेलं. घरी तुपाचा भाग वर करून आला तेव्हा मालकानं तेल कुठे आहे असं विचारल्यावर ते दाखवण्यासाठी तुपाचा भाग पालथा केला तर तूपही सांडलं. म्हणजे राहता राहिलं काय? धुपाटणं. किती मजेशीर गोष्ट आहे ना. त्या नोकराच्या वेडेपणाचं हसू आल्याशिवाय राहत नाही. पण यातून शिकायला काय मिळतं की मूर्खपणामुळे हातच्या दोन्ही गोष्टी जाऊन देऊन मनुष्याची अवस्था पुन्हा आहे तशीच होते. म्हणजे जैसे थे. आता तिसरी म्हण ऐकूया. भ्रमाचा भोपळा फुटणे. ही म्हण तुम्ही ऐकली आहेत ना. पण असं का भ्रम म्हणत असतील या मागची ही गोष्ट ऐका. एकदा एका सुखवस्तू गृहस्थाला आपल्या तळघरात एक वाळलेला भोपळा सापडला. हलवून पाहिल्यावर त्यातनं खुळखुळ असा आवाज येत होता. दरवेळेला असाच आवाज येईल. मग त्याला असं वाटलं की यात आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी पैसे ठेवले असतील. त्याला त्या भोपळ्यातील पैशाची खूप आशा होती. मग एकदा त्यांनी खूप कुतूहलाने तो भोपळा फोडला. पण अरे रे, बिचाऱ्याचा इतका भ्रमनिराश झाला कारण त्यातून नुसत्या बियाच बाहेर पडल्या. म्हणून म्हणतात भ्रमाचा भोपळा फुटणे. अर्थात खोट्या कल्पनेचे निरसन होऊन पदरी निराशा येणे. तुम्ही कदाचित बातम्यांमध्ये असं ऐकलं असेल, एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या कामात हलगर्जीपणा केला म्हणून त्याला अर्धचंद्र देण्यात आला. मुळात अर्धचंद्र देणे म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. आणि त्यासाठीची ही गोष्ट कथासरित सागरात येते. तर आधी या ग्रंथाविषयी आपण माहिती घेऊया, मग अर्धचंद्र देणे म्हणजे काय ह्याची गोष्ट समजून घेऊ. कथासरित सागर म्हणजे कथारूपी नद्यांचा समूह. हा इतका मोठा कथासंग्रह कसा लिहिला गेला ह्याची सुद्धा एक गोष्ट आहे. त्या काळी काश्मीरचा राजा होता अनंत. त्याची एक सुंदर राणी होती. तिचं नाव होतं सूर्यवती. ती खूप बुद्धिमान, शांत आणि दयाळू होती. पण राज्यात मात्र खूप अडचणी होत्या. लोक चिंतेत होते. राजदरबारातही तणाव होता. राणी सूर्यवतीला हे सगळं पाहून खूप काळजी वाटायची. कधी कधी ती खूप उदासही व्हायची. राजा अनंत कुणाचंही ऐकत नसे, त्यामुळे तिला अधिकच चिंता वाटे. पण राजाला सुद्धा राणीची काळजी वाटे की ही इतकी उदास का असते. राजदरबारात एक विद्वान कवी होता, सोमदेव. त्याला कळले की राणीला गोष्टी ऐकायला खूप आवडतात.
मग त्याने विचार केला, जर मी राणीला सुंदर सुंदर गोष्टी सांगितल्या तर तिचं मन आनंदी होईल. आणि मग सुरू झाली जादुई गोष्टींची सफर. सोमदेव रोज राणीला नवीन कथा सांगू लागला. काही कथांमध्ये शूर राजे होते, काहींमध्ये चतुर राजकन्या होत्या, काही कथांमध्ये जादू करणाऱ्या योगिनी होत्या, तर काही कथांमध्ये समुद्र ओलांडून प्रवास करणारे व्यापारी होते. राणी त्या गोष्टी इतक्या मन लावून ऐकायची की तिला वेळ कसा जातो हेच कळायचं नाही. कधी ती हसायची, कधी ती आश्चर्यचकित व्हायची, तर कधी एखाद्या दुःखी कथेत तिचे डोळे पाणावायचे. पण हळूहळू एक वेगळीच गोष्ट घडू लागली. त्या कथांमधून राणी खूप काही शिकू लागली. तिला समजलं की चांगला राजा कसा असतो, लोकांशी कसं वागावं, संकटात धैर्य कसं ठेवावं आणि चुकीचा सल्ला कसा ओळखावा. काही कथांनी तिला बुद्धी शिकवली, तर काहींनी दया आणि न्याय. आता राणी फक्त गोष्टी ऐकत नव्हती, तर ती त्या गोष्टींमधून विचार करायला शिकत होती. तिला आनंदी पाहून राजाही खुश झाला. तो तिला विचारी, आज तू इतकी आनंदी का? मग ती त्यालाही आपण ऐकलेली गोष्ट सांगे. हळूहळू तिची हुशारी पाहून राजा तिला सल्ला विचारू लागला. तीही आपण ऐकलेल्या गोष्टींचं उदाहरण देऊन राजाला योग्य सल्ला देऊ लागली. राज्यासमोरच्या अडचणी त्यामुळे दूर झाल्या आणि प्रजाजन राजाला आशीर्वाद देऊ लागले. मग राजाला हे कळलं की प्रजेच्या आनंदात राजाचा आनंद असतो. हे सगळं गोष्टींमुळे घडलं. इतकं शहाणपण किंवा आपण ज्याला विस्डम म्हणतो ते गोष्टींमध्ये असतं. हळूहळू सोमदेवाने हजारो गोष्टी सांगितल्या आणि त्या सर्व गोष्टी एका मोठ्या ग्रंथात लिहिल्या गेल्या. त्या ग्रंथाचं नाव होतं कथा सरित सागर. आजही हा ग्रंथ जगभर प्रसिद्ध आहे, कारण त्यात फक्त मजेशीर कथा नाहीयेत, तर मैत्री, धैर्य, बुद्धिमत्ता आणि चांगुलपणा शिकवणारे सुंदर विचार देखील आहेत. आता वळूया अर्धचंद्र देणे म्हणजे काय या आपल्या प्रश्नाकडे. संस्कृतमध्येही हा वाक्प्रचार असाच आहे. त्याविषयीची कथा सरित सागर मधली गोष्ट ही अशी. एकदा एका मुलाने सामवेद पाठ केल्याबद्दल 8 सोन्याच्या मोहरा मिळवल्या. पण त्याचा आवाज काही फार खास नव्हता आणि त्याला जगात कसं वागावं हेही फारसं कळत नव्हतं. ते पाहून एक हुशार पण चेष्टेखोर माणूस त्याला म्हणाला, तुला सामवेदामुळे पैसे तर मिळाले, पण तुला व्यावहारिक शहाणपण मुळीच नाही. मग या मोहरांचा उपयोग ते मिळवण्यासाठी तू कर. हे ऐकून तो मूर्ख तरुण म्हणाला, मला व्यवहार ज्ञान कोण शिकवेल? तो धूर्त म्हणाला, चतुरिका गणिकेकडे जा, तिला गुरु कर. या मोहरा तिला दे आणि सामाचा उपयोग कर, म्हणजे ती तुला व्यावहारिक शहाणपण शिकवेल. त्याप्रमाणे तो तरुण चतुरिकेकडे गेला. तिथे अनेक चेष्टेखोर तरुण बसले होते. त्या तरुणाने तिला गुरु म्हणून वंदन करून जवळच्या सगळ्या मोहरा तिला दिल्या आणि तो अत्यंत कर्कश भसाड्या आवाजात सामगायन करू लागला. तेव्हा तो विनाकारण का गातोय म्हणून त्या सभेतले सगळे लोक त्याला हसू लागले. हा कोण कोल्हा केकाटतोय, त्याला आपण अर्धचंद्र देऊया. म्हणून त्यांनी त्याच्या गळ्याला हात घालून त्यास बाहेर काढले. आता अर्धचंद्र देणार म्हणजे काय हे मात्र त्या तरुणाला कळेना. तेव्हा तो चेष्टेखोर माणूस पुढे आला आणि म्हणाला, अरे साम म्हणजे प्रत्येक वेळी सामवेद नव्हे, तर अनुनय, आर्जव, कळकळीची विनंती असा अर्थ इथे अपेक्षित होता. आणि अर्धचंद्र म्हणजे तुझा गळा पकडून तुला सभेतून बाहेर काढले ते. कारण कुणाचा गळा पकडून बाहेर काढताना हाताचा आकार अर्धचंद्राकृती दिसतो. म्हणूनच कुणाचीही एखाद्या ठिकाणाहून हकालपट्टी केली हे सांगताना अर्धचंद्र दिला असे म्हणतात. नुसते पाठांतर उपयोगी नाही, व्यवहार ज्ञान हवे हे सांगणारी ही गोष्ट. मग कशा वाटल्या तुम्हाला आजच्या या सगळ्या गोष्टी आणि या ग्रंथाची माहिती? आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर प्रतिक्रियेमध्ये आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल तेही सांगा. आणि असेच वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.